ओम गुरुदेव. आत्ताच सद्गुरू जंगली महाराज आश्रम गोरंबे या ठिकाणी स्माइल मेडिटेशनचं शिबिर 3 दिवसीय रेसिडेन्शियल शिबिर पार पडलेलं आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भागातून सर्व साधकांनी सहभाग घेतला होता. आणि त्यातून सगळ्यांना आज जात असताना जायच्या अगोदर खूप दुःख पण व्हायला लागलं आहे. आणखी एक नवीन उत्साह सोबत घेऊन सगळे चाललेले आहेत. मी या अगोदरसुद्धा या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आणि त्यानुसार मुद्रा किंवा स्माईल या गोष्टी शास्त्रशुद्ध कशा असतात आणि त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने उतरवलं पाहिजे याचं चांगलं मार्गदर्शन या शिबिरामध्ये डॉक्टर दिगंबर माळी सर हे करत आहेत. आणि त्याचा खूप फायदासुद्धा आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने होतो आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना गरज आहे अशा सर्वांनी, ते मानसिक स्वास्थ्य असो, शारीरिक असो किंवा सामाजिक आर्थिक कुठल्याही प्रकारचं स्वास्थ्य आपलं बिघडलेलं असो, अवश्य या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आपल्या भारतीय आध्यात्मिक पद्धतीतूनच ही स्माइल मेडिटेशन ही शाखा डेव्हलप झालेली आहे. आपणही त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं करायला काही हरकत नाही आहे. खूप छान आहे. सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. मलाही खूप बरं वाटलं हे सगळं बघून. ज्या गोष्टी आपण रोजच्या दिवसामध्ये आध्यात्मिक पद्धतीने फॉलो करत असतो त्याच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळाल्या. काही गोष्टींचे अर्थ आपल्याला एरवी कळत नसतात, त्याचासुद्धा अर्थ आपल्याला उलगडतो. साधना करणाऱ्यांना हा अर्थ उलगडतोच, पण त्याबरोबर आपण जर अशा सोप्या सोप्या टूल्सना सोबत घेऊन गेलो तर तो लवकर उलगडतो, लवकर आपण त्याच्यामध्ये प्रगती करतो. म्हणून या साधनेची कास धरायला काही हरकत नाही. आणि ही साधना परदेशातून आलेली किंवा आपल्या भारतीय संस्कृतीशी मेळ खात नाही असं काही नाही आहे. तर सगळं एकच आहे. आपण हाच अभ्यास शिकून आपल्या ग्रंथांचा सुद्धा अभ्यास करू शकतो. ह्या ॲटिट्यूड आपल्यामध्ये चांगला निर्माण करून स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून देवाची पूजा करू शकतो, संसार चांगला करू शकतो, बिझनेस करू शकतो, नोकरी करू शकतो. कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये आपण आपला आनंदी व्यक्तिमत्व त्यामध्ये घालू शकतो. आणि त्यासाठी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. ओम गुरुदेव आत्मा. नमस्कार, मी स्माइलर भाग्यश्री उत्तमराव. बाय प्रोफेशन मी रेकी ग्रँड मास्टरशिप केलेली आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, मेडिटेशनचे सेशन्स आणि क्लासेस वगैरे घेते. मी उर्ली कांचनला माझ्या डिटॉक्स प्रोग्रामसाठी गेली असताना मला माळी सरांची भेट झाली आणि त्यांनी तिकडे काही ज्या मुद्रा दिल्या मला खूप इमिजिएटला इफेक्ट झाल्या. त्यानंतर मी ठरवलं की मला त्यांच्याशी अजून जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे आणि तेव्हा त्या शिबिराबद्दल कळलं आणि मला खूप आवडलं इथे आल्यानंतर. पण जसे प्रत्येकाचे प्रश्न असतात, मी पण खूप प्रश्न घेऊन मना तिकडे आले होते आणि त्या ह्या 3 दिवसात कुठे त्याचं गेलं काय आलं माहीत नाही. मला पण खूप उत्तरं मिळाली किंवा आज खूप रिकामं वाटतं आहे आणि खूप छान वाटतं आहे. सो धन्यवाद माही सर, त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद आहे तुमचं. मेरा नाम स्माइलर अल्पा दोषी है. मेरी फ्रेंड ने बोला कि ये वर्कशॉप कुछ हो रहा है और इतना ही मालूम था मेडिटेशन के बारे में कुछ है, तो बस निकल पड़े हम लोग. कुछ ज़्यादा एक्सपेक्टेशन नहीं था, ऐसे ही आना था, रिलैक्स से रहना था, वो टारगेट था. लेकिन ये तो कुछ उल्टा ही हो गया. इतना सारा पढ़ने को मिला, इतना सारा ओपनिंग्स मिला और मुद्रा से इतना सारा पॉसिबल है वो तो अभी ही समझ में आया. मुद्रास तो मैं प्रैक्टिस करती थी, लेकिन बहुत बार ऐसा होता था कि रास्ता नहीं मिलता था. थोड़ा बुक्स में पढ़ के कुछ कुछ कर लेते थे. बट या इट्स वेरी डिफरेंट एंड इट्स रियली अ साइंस एंड इट गिव्स प्रॉम्प्ट इफेक्ट, बट यू हैव टू गो इन अ प्रॉपर वे. ये जो प्रॉपर वे है वो हम यहाँ आके सीखे. सो आई एम वेरी थैंकफुल टू द फर्स्ट सर, फर्स्ट एंड माई फ्रेंड एंड ऑल्सो ये जंगली गुरु का आश्रम है, उसके लिए भी मैं बहुत थैंकफुल हूँ. ये मैंने जो 3 दिन निकाले हैं वो मेरे लिए बहुत लाभदायक है. थैंक यू.
Namaste, my name is Smiler Sunita and I'm from Mumbai and I'm working as a marketing professional in a corporate. So I came to know about this program to my yoga teacher with whom I've been learning yoga for so many years and whom I always look as a guide and a person who will lead me on the right path. So when she suggested that there is a workshop called Mudra Bhum where she encountered Dr. Mali in Udli Kanchan, so she asked me if I could come and I was like very excited to come and understand what is this mudra therapy which she's talking about. So when I came here, I had heard about mudra and I knew about mudra to yoga, pranayams, but I did not know that the mudra can be so beneficial to people and human beings. So it's a therapy wherein you can use your own consciousness and your body to heal yourself. You don't need to go to a doctor or a medicines or use any drugs or any kind of medicine, but to your own body and consciousness, how you can heal yourself and you can heal other people. So this is a concept which I think should be spread to entire world. This is something which will be a revelation and and you will be able to help yourself and the world. So I think it's an excellent thing and I've learned so much over these past 3 days. The people here have been so helpful and sir has been so kind to give us so much of information and knowledge about this mudra therapy. So I wish all the Smile Foundation core people all the best in spreading this thing and I will definitely do my part in doing the same, in spreading the knowledge. Thank you. स्मायलर रंजना पोळ, मी मुंबईहून गोरेगावहून आले आहे. मी ICICI बँकमध्ये फायनान्स बघते. मला या कोर्सबद्दल ॲक्च्युली माझी योगा टीचर ज्योती शेट्टे किंवा नम्रता शेट्टे राधा त्यांच्याकडून कळलं आणि हे कन्सेप्ट आवडलं की विदाऊट मेडिसिन तुम्ही मुद्रांनी किंवा मेडिटेशननी स्वतःला किंवा बाकीच्यांना पण बरं करू शकता, डॉक्टरची गरज लागणार नाही वगैरे. सो म्हटलं आपण जाऊन बघूया कसं वाटतंय, आपल्याला काय त्यातनं शिकता आलं नवीन तर वगैरे. म्हणून मग मी इथे आले आणि खूपच छान वाटलं. या मुद्रा वगैरे सगळ्या सरांनी खूप आम्हाला डिटेलमध्ये सगळं शिकवलं आहे. त्याचा आता आम्ही वापर करण्याचा प्रयत्न करू आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये किंवा रोजच्या प्रॉब्लेमसाठी वगैरे आणि मग एक्सपिरियन्स शेअर करू परत त्याचाच. थँक्यू सर. माझं नाव स्माईल दीपाली इंगोळे. या योगाच्या क्लासमध्ये मला 3 दिवस इतकं छान वाटलं की माझे आजार दूर होतील ह्या आशेने मी इथं आले. मला सरांचा इतका सपोर्ट आहे की मी विसरणार नाही. अशी खूप पित्रा जीव झाला माझा की या मेडिटेशन नाही ना मला आज या दुनियेत सरांनी मला खूप उभा केलं. धन्यवाद. थँक्यू सर. माझे नाव विक्रम साळुंके. मी एक सलून व्यावसायिक आहे. मी गेली 2.5 वर्ष खूप डिप्रेशनमध्ये होतो आणि योगायोगानं एका पेशंटनं मला माळी सरांच्याकडे घेऊन गेलं आणि जी मुद्रा मी करायला चालू केली सरांनी दिल्यापासून मी त्यात खूप जे डिप्रेशनमधून बाहेर पडलो ते पडलो आणि 3 दिवसांचं शिबिर अटेंड केल्यापासून मी खूप सुखी आणि खूप आनंदी आहे. थँक्स टू माळी सर. डबल थँक्स माळी सर. खूप धन्यवाद आहे. खूप आभार आहे. नमस्कार, मी स्मायलर समीक्षा दळवी. मी IT प्रोफेशनमध्ये आहे. मला इथे माझी मैत्रीण वर्षा फडतरे घेऊन आली. तिने ऑलरेडी हा 3 दिवसाचा सेशन केला होता. मग तिच्या एक्सपिरियन्सने मी इथे आले. 3 दिवसात खूप काही शिकायला मिळालं. स्माईलने आपण किती काही बदलू शकतो, आपल्या मुद्रा किती महत्त्वाच्या आहेत आणि विदाऊट मेडिसिन्स आपण काय हील करू शकतो हे सरांनी आम्हाला इथे 3 दिवसात खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आणि थँक्यू सो मच सर फॉर दॅट. आणि हा एक्सपिरियन्स मी कधी विसरू नाही शकत कारण इट्स लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आणि इथून पुढेही मी ते सगळीकडे स्प्रेड करेन नक्की सर. थँक्यू सो मच. नमस्कार, मी स्मायलर उत्तमराव. मी मुंबईवरनं आलो आहे आणि मला ह्या सरांची भेट झाली कोल्हापूरमध्ये येऊन. बेसिकली एक ट्रीटमेंटसाठी त्यांच्याकडे आलेलो. त्यांनी काही मुद्रा दिल्या आणि त्याच्याने बरंच फरक पडला आणि तेव्हा बोलताना त्यांनी सांगितलं निश्चय करा की तुम्ही ह्या सेशनसाठी याल तर तुम्हालाही बरं पडेल आणि यू विल बी एबल टू स्प्रेड दिस ऑल्सो. त्या दृष्टीने मग तेव्हाच विचार केला आणि तेव्हाच एनरोल केलेलो ज्या दिवशी त्यांना भेटलेलं आणि तो विश्वास पूर्णपैकी पार पडला. मला आवडलं हे सेशन आणि वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑल्सो पीपल टू कम अँड जॉईन द सेशन. स्वतः येऊन अनुभव तर अजून बरं वाटेल. थँक्यू सर.
नमस्कार, मी स्मायलर सागर पोद्दार पुरीहून आलो आहे. माळी सरांच्या शिबिरामध्ये खूप प्रयत्न आता ह्या वेळेला म्हणजे कष्ट घ्यावे लागले ती यासाठी, कारण सरांनी खूप वेळा बोलवलं आम्हाला शिबिरात या म्हणून, तर त्यांना काय आम्ही रिस्पॉन्स देत नव्हतो. पण फायनली वेळ मिळाला, काहीतरी करून वेळ काढला. पण काढत असताना थोडं वेगळं मनात येत होतं अगोदर, की काय होईल किंवा काय अनुभव येतील वगैरे असं. पण इथं आल्यानंतर मात्र खूप छान वातावरण मिळालं. असं आश्रम पण छान ठिकाणी आहे, त्याच्यामुळं आध्यात्मिक शक्ती वाढायला पण आपल्याला म्हणजे मनाला समाधानकारक झाली. शिवाय इथले सर्व लोक जे कोण आपल्या सोबत आहेत ते सर्वांचं सहकार्य पण मिळालं. सरांचं मार्गदर्शन पण एकदम छान मिळालं आम्हाला, त्याबद्दल सरांचे पण आभार आहे. आणि त्यांनी जे आम्हाला स्माईल स्प्रेडर म्हणून आमची जे काय निवड केलेली आहे त्याचा थोडासा आम्ही पण म्हणजे काय त्यांच्या अपेक्षेला पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खूप छान वाटलं आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आपण आभार. थँक्यू. नमस्कार, मी स्मायलर शुभांगी सागर पोद्दार उपरीवरून आले. मला इथलं वातावरण वगैरे छान वाटल्यामुळं हे शिबिर छान वाटायला लागले. सर आणि आमचं एकच गाव असल्यामुळं वेळोवेळी आम्हाला सरांनी प्रत्येक घटनातून दुःखद सुखद त्यांनी आम्हाला बाहेरून काढलेलं आहे. मला क्षणोक्षणी असं खूप दुःखद घटना यायच्या आयुष्यामध्ये, त्याच्यातून सरांनी मला वेळप्रसंगी खूप मदत करून बाहेर काढलेलं आहे. त्याबद्दल सरांचे खूप आभार आहे. इथलं वातावरण छान आहे. इथे बसल्यावरती जरा समाधान वाटते, मन प्रसन्न होते. घरी खूप प्रॉब्लेम होते, मुलांची परीक्षा वगैरे, ते आम्ही बुडवून वगैरे आले तरी पण असं वाटत नाही आहे की मुलांची परीक्षा बुडली, आता काय होईल वगैरे. पहिल्यासारखं टेन्शन वाटत नाही आहे. आता जरा रिलॅक्स वाटते. बघूया काय होईल ते उद्या बघता येईल. त्यामुळं पहिल्यासारखं असं म्हणजे थोडं काय झालं की भीती वाटते, थोडं काय झालं की भीती वाटते, असं आता प्रमाण कमी झाले, भीतीचं प्रमाण कमी झाले की कोण काय म्हणेल असं वाटत नाही आहे. हळूहळू मुद्रा मेडिटेशन करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. नमस्कार, मी सपना सचिन ठोंबरे, मी उपरीहून आलो आहे. मी विथ फॅमिली आम्ही सगळी या कोर्सला आलो आहे. कसं झालं, माझंच म्हणजे मला लई भीती वाटत होती आणि माझंच मन स्थिर नसल्यामुळं माझी मुलंही असं सारखं अस्थिर, इकडं तिकडं लक्ष त्यांचं. खरं मी माळी सरांना भेटले आणि त्यांना भेटल्यावर मला म्हणजे एकदम शांत स्थिर असं माझं मन झालं. सरांनी या कोर्ससाठी मला म्हणले या तुम्ही विथ फॅमिली या, बघा तुमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये पूर्ण म्हणजे चेंजेस होऊन जातील. आणि म्हणून सरांचं ऐकून आम्ही इथं 3 दिवस कोर्सला आलो आहे. विथ फॅमिली माझी दोन्ही मुलं इथं आल्यापासून एकदम स्थिर आहेत आणि प्रसन्न आहेत. मी पण प्रसन्न आहे. माझ्या मनातील भीती गेली, आता एकदम बिनधास्त वाटते मला. असं भीती गेली आहे माझ्या मनातली. आणि सर आहेत सगळे इथले, या मठातले महाराज आहेत, हे सगळे मला एवढं म्हणजे धीर आले मला की आता काही पण होऊ दे, भ्यायचं नाही, धीराने सगळ्याला सामोरं जायचं. एकदम छान मस्त. आणि इथले सगळे कोर्समध्ये आलेले सगळेजण एकदम छान, एकदम फ्री आहेत. मला पण असं वाटलं की ही सगळी माझीच फॅमिली आहे काय, असं एकदम छान वाटलं मला. थँक्यू मी या कोर्समध्ये आल्याबद्दल. नमस्कार, मी सुरेश भोसले, राहणार उपरी, चांदी व्यावसायिक. मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलो. सरांनी मला काही थोड्या मुद्रा दिल्यानंतर मी पूर्णपणे त्यात बाहेर पडलो. शुगरचा हे रिपोर्ट माझा एकदम नॉर्मल आहे, त्यामुळं आता मी आनंदी आहे. सगळं ओके. नमस्कार. नमस्कार, मी संदीप पवार. आय एम फ्रॉम Pune. So thanks to Mali sir for giving this opportunity. Also thanks to Varsha for introducing us to this Smile meditation program, which is 3 days. And it's very important when you are in the like any like kind of business or any profession you are doing, but it's very important
you should know what you are doing, who you are. So you will get to know all this through the meditation. So it is very important also at the same time, like what you are doing, like how you are helping your society or what you are doing yourself. And as a meditation, it's for ourselves, but as long as you are doing yourself, and it will really gonna help to your society, your relatives, your friends, your neighbors, everyone. So I would definitely suggest use these mudras. Definitely, I'm gonna also do the practice of all these mudras and also contribution to the smile meditation. So again, thank you, sir, for giving this lifetime opportunity. Thank you everyone. हॅलो, मी अभिजित जाधव हुपरीहून आलो आहे. मी सेकंड टाईम मेडिटेशन अटेंड केलं. मागच्यापेक्षा बऱ्यापैकी कन्सेप्ट माझ्या ज्या क्लिअर नव्हत्या त्या ह्या मेडिटेशननं क्लिअर झाल्या. नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि भरपूर अडचणी होत्या त्या सगळ्या क्लिअर झाल्या. माझं नाव वेदांत विजय शिंदे. मी साताऱ्यावरून पाटकळगावमधून आलो आहे. माझी मावशी अगोदर ह्या सरांकडं आलेली. मला कळलं की इकडे म्हणजे तिच्यामुळं मला कळलं की असं काही असतं की हे केल्यामुळं असं होतं वगैरे. ते बाकीच्यांनी सांगितलं असेल. आणि मी क्लासमध्ये बसल्यानंतर मला खूप हसायला वगैरे यायचं. मी ते एन्जॉय केलं खूप. माझ्या कॉलेजमध्ये इव्हेंट चालू होते, सगळं चालू होतं, तरी मी इथं म्हणजे हे करून आलो इकडं. कारण की इकडं मावशी बोलली इकडे ये म्हणून आलो. त्यामुळे इकडे मी असं माझं 3 दिवस एकदम हसवण्यात वगैरे घालवले. नमस्कार, मी ओंकार धर्माधिकारी. मी ह्याच्या आधी मी कॉलेज स्टुडंट आहे. मी ह्याच्या आधी पण मेडिटेशन करत होतो, पण मला नेमकी कुठली मुद्रा वगैरे धरायची अशी काय माहीत नव्हतं. तर मला या जंगली महाराजांच्या आश्रमाकडून असं कळालं की इथं स्माईल मेडिटेशन आहे. तर मी इथं 3 दिवस अटेंड केलं. तर आता खूप छान वाटतं आणि बरंच काय काय कळालं. थँक्स माळी सर. नमस्कार. पहिला माळी डॉक्टरांचे पहिल्यांदा नमस्कार करतो सर्वांसाठी. परत अनेकदा मी रेंदाजा, महावीर मनोहर आत्ने माझे नाव. माझे किराणा दुकान आहे. माळी डॉक्टरांच्याकडे मेडिसिन्सला जात होतो. इथं 3 दिवस मेडिसिन्सला आल्यानंतर मला समाधान गावलं. बरेचसे यातून सॉल्व मला आजार होत होते, काही किरकोळ असे, ते पूर्णपणे कमी झाले. एवढं बोलून मी नमस्कार. नमस्कार, माझं नाव देवांग पोतार. मी इयत्ता 12वीमध्ये शिकत आहे. माळी सरांच्या संपर्कात मी गेले खूप दिवस आहे. आणि इथं ह्या 3 दिवसाच्या सेशनमध्ये आम्ही जे इथं स्पेंड केला हा टाईम जंगली महाराजांच्या मठात, इथे येऊन खूप छान वाटलं. एकदम फ्री झालं, रिलॅक्स वाटलं. त्यामुळं माळी सरांचं धन्यवाद. आणि जे काय काय नवीन शिकायला मिळालं ते एकदम छान होतं आणि ह्याच्या पुढेही शिकायला आवडेल मला. थँक्यू. मी स्माइलर नम्रता शेट्टे. माझं प्रोफेशन ॲक्च्युली योगा टीचर आहे. आणि माझी ओळख सरांबरोबर उर्ली कांचनला झाली होती. आणि मी योगा टीचर आहे तरी पण मला स्ट्रेस आला होता. आणि फार इझिली मुद्रांच्या माध्यमाने त्यांनी मला स्ट्रेसमधून बाहेर काढलं. म्हणून मला ही शिकण्याची फारच इच्छा झाली. त्यांचा हा कोर्स त्यांनी कोल्हापूरला एका जंगली महाराज आश्रमांमध्ये त्यांनी अरेंज केला होता आणि मला हे कळलं. तर त्यामुळे मी इथे आले. आणि त्यांनी हा कोर्स एकदम फार चांगल्या प्रकारे अरेंज केला 3 दिवस. आणि आम्हाला फारच चांगलं ह्या इथे शिकायला मिळालं स्माईल मेडिटेशनबद्दल. आणि मी फारच आनंदी आहे. नमस्ते, माझं नाव स्मायलर वर्षा फडतरे आणि मी सरांच्या सानिध्यात डॉक्टर दिगंबर माळी यांच्या सानिध्यात मी 2 महिन्यापासून आहे. सो मी त्यांना उरळी कांचन आश्रमामध्ये भेटलेले आणि त्याच्यानंतर मी लगेच इथे फर्स्ट शिबिरसाठी मी रजिस्ट्रेशन केलेलं. तो 1 महिन्यापूर्वी मी फर्स्ट शिबिर अटेंड केलेलं. सो त्यानंतर मला खूप छान फायदा झालेला. इवन मी ते माझ्या आसपासवाल्या लोकांसाठी पण वापरला, फॅमिलीसाठी पण वापरला. तर ती पॉझिटिव्हिटी मला खूप छान भेटली. त्याच्यामुळे मी सेकंड शिबिरसाठी पण अप्लाय केलं. हे 3 दिवस खूप छान गेले
आणि मी इथून पुढं नेहमी हे कंटिन्यू करत राहणार आहे स्माईल स्प्रेडिंगचं काम आणि खूप छान वाटलं. सो थँक्यू माही सर.